पुणे जिल्ह्यातील सतत होत असलेल्या गँगवॉरच्या घटना आपण ऐकत असतो, पण त्या सगळ्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सुरू असतात. मात्र नुकतंच राजगुरुनगरमध्ये खासगी शिकवणीच्या क्लासमध्ये फारच धक्कादायक घटना घडली आहे. क्लास सुरू असतानाच एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या गळ्यावरती धारदार शस्त्राने वार केला. हा सगळा प्रकार शिक्षकांसमोरच घडला. अचानक हल्ला होताच क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला. घाबरलेली मुलं पळापळ करू लागली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार या मुलांमध्ये आधीपासूनच काहीतरी वाद सुरू होता आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा. हे थेट अल्पवयीन गँगवॉर असल्याचंही म्हटलं जात आहे. हल्ला केल्यानंतर तो मुलगा दुचाकीवर बसून तिथून पळून गेला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गळ्यावर खोल वार झाल्यामुळे खूप रक्तस्राव झाला आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. इतक्या लहान वयात असा प्रकार घडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. असं स्थानिक लोक सांगतायत की या घटनेनंतर पालकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरले. आता आपल्या मुलांकडे लक्ष देणं हे गरजेचं असल्याचं पालक म्हणतायत. हा प्रकार फक्त भांडणातून झाला की यामागे काहीतरी वेगळं कारण आहे, याचा तपास पोलीस करतायत. मुलांकडे धारदार शस्त्र कसं आलं याचाही तपास सुरू आहे. शाळा आणि क्लासमध्ये मुलांच्या दप्तरांमध्ये तपासणी व्हावी अशी मागणीही होते.